1960च्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरुखामध्ये गोविंदा गानू नावाचा एक हरहुन्नरी तरुण होता आणि त्याच्या मनामध्ये नोकरी न करता स्वतःचा स्वतंत्र उद्योग व्यवसाय करण्याचं पक्क बीज रोवलं गेलेलं होतं. घरच्या माणसांचा म्हणजे त्याच्या आई वडिलांचा याला फारसा काही पाठिंबा नव्हता. आई वडिलांचं सांगणं एकच होतं की बाबा आधी मॅट्रिकची परीक्षा पास हो, मग आपण काय करायचं ते बघू. कारण त्यावेळेला एकदा मॅट्रिक पास झाल्यानंतर बरेचसे तरुण तरुणी सरकारी खात्यामध्ये चांगल्यापैकी नोकरी मिळवून आपला पुढचं जीवनक्रम किंवा प्रवास अतिशय सुकर करत असत. तसाच हा गोविंदा सुद्धा एकदा मॅट्रिक झाल्यानंतर नोकरीच्या वळणावर जाईल असं आई वडिलांना कुठे ना कुठे वाटत होतं. त्यामुळे त्यांनी त्याला एक बांध घातला होता की आधी मॅट्रिकची परीक्षा पास हो, मग आपण तुझं काय करायचं ते बघू. मॅट्रिकची परीक्षा 1961 साली हा गोविंदा गानू पास झाला आणि त्याच्यानंतर बाकीचे तरुण तरुणी ज्या मार्गाला जायला लागत होते, सरकारी नोकरीसाठी अर्ज करणं, मुलाखती देणं, यापैकी काहीही आमच्या गोविंदा गानूनी केलं नाही. आई वडिलांनी पुढचे 2-4 महिने त्याची वाट बघितली की आता आज उद्या कधीतरी हे व्यवसायाचं भूत जाऊन नोकरीचा चांगला मुलामा याच्या मनावरती चढेल आणि हा नोकरीसाठी प्रयत्न सुरू करेल. शेवटी कंटाळून या गोविंदा गानूच्या वडिलांनी त्याला आपल्या समोर एकदा बसवलं आणि विचारलं की बाबा आता तुझा नक्की निर्णय काय आहे तो आम्हाला एकदा सांग. गोविंदा म्हणाला की मला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे आणि तो सुद्धा मला ट्रकचा धंदा करायचा आहे. म्हणजे एक ट्रक विकत घेऊन त्याने लोकांच्या सामानाची ने-आण करून त्याच्यामधून मला चांगले पैसे मिळवायचे, माझं ते ठरलेलंच आहे. आता हा मुलगा नक्की नोकरीच्या मागे जाणार नाही ही खूणगाठ त्याच्या वडिलांनी बांधल्यानंतर त्यांनी त्याला अगदी पाठिंबा नव्हे पण थोडीशी परवानगी मात्र देऊन टाकली. ती परवानगी मिळाल्यावर गोविंदाने थेट चिपळूण गाठलं. चिपळुणामध्ये असलेल्या एका ट्रकच्या मेकॅनिकच्या हाताखाली त्याने पुढचे 2-4 महिने काम करायला सुरुवात केली. ट्रकचं जुजबी ज्ञान, त्याची मरम्मत किंवा त्याचं छोटी मोठी दुरुस्ती आणि त्याचबरोबर ट्रक चालवायला शिकण्याचं कौशल्य पुढच्या 4 महिन्यामध्ये आमच्या गोविंदा गानूंनी हस्तगत करून टाकलं. चिपळुणामधल्या उस्तादाने आमच्या गोविंदा गानूला ट्रक ड्रायव्हिंग आणि छोटी मोठी ट्रकची कामं याच्यामध्ये तरबेज करून सोडलं. असा हा तरबेज झालेला गोविंदा परत देवरुखामध्ये आला आणि पैशाची जमवाजमव करायला सुरुवात केली. गोविंदाच्या घरची परिस्थिती तशी चांगली असल्यामुळे ट्रकसाठी लागणाऱ्या पैशाची तजवीज करायला त्याला काही फार घाम गाळायला लागला नाही आणि ती पैशाची तजवीज झाल्यावर त्याने त्यावेळेला टाटा कंपनीचं जे एक अतिशय चांगलं चालणारं मॉडेल होतं 1210 ते खरेदी करायसाठी हालचाली सुरू केल्या. आता या ट्रकच्या मॉडेलचा जो हा नंबर आहे, क्रमांक आहे, याच्यामध्ये एक गंमत आहे. आपण टाटा कंपनीची जर सिरियल बघितली तर 1210, 1410, 1610 असे क्रमांक आपल्याला त्या मॉडेलच्या समोर लिहिलेले दिसतात. आपल्याला वाटत असतं की हे काहीतरी त्या कंपनीने ठरवून केलेलं असेल आणि एक कुठून तरी कुठेतरी जायचं म्हणून एक एक नंबर देत सुटलेले असतील. वस्तुतः 1210 मॉडेल म्हणजे त्याची 10 टनाची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे माल वाहतूक करण्याची क्षमता आणि माल वाहतूक करण्याच्या क्षमतेसह त्या ट्रकचं संपूर्ण वजन 12 टन अशी ही 1210 या मॉडेलची गंमत आहे. एकदा 1210 ट्रकचं मॉडेल निश्चित करून त्याचे पैसे भरून मोठ्या शुभ दिवशी गोविंदा गानूने मोठ्या उमेदीने, ईर्षेने, आनंदाने ते चालवत रत्नागिरीपासून देवरुखपर्यंत आपल्या घराच्या दारापर्यंत घेऊन आला. पहिल्या दिवशी त्याची यथासांग पूजा झाली आणि गोविंदा गानू
पूर्णांशाने त्या ट्रकच्या व्यवसायाच्या मागे लागला. देवरुखापासून संगमेश्वर, रत्नागिरी आणि खालच्या बाजूला अगदी देवगड पर्यंत सुरुवातीच्या काही महिन्यामध्येच या गोविंदा गानूच्या ट्रकच्या फेऱ्या सुरू झाल्या. काही दिवस काम मिळायचं, काही दिवस घरी थांबायला लागायचं. आता धंदा म्हटल्यावरती त्याच्यामध्ये जम बसायला थोडा वेळ लागणारच हे गोविंदाला स्वतःला आणि त्याच्या आई वडिलांनाही पक्क माहीत होतं. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी किंवा घाई बिलकुल केली नाही. हळूहळू सगळं मार्गावर येईल आणि गोविंदा ज्या पद्धतीची मेहनत करतोय त्या पद्धतीला फळ नक्की मिळेल असं वाटत होतं. त्याच्यानंतर एक चांगली घटना गोविंदाच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यामध्ये घडली. ती म्हणजे मुंबईमध्ये असलेल्या एका उपनगरात म्हणजे विक्रोळीमध्ये असलेल्या विट्रम ग्लास या काचेच्या कारखान्यासाठी वाळू आणण्याचं एक काम या गोविंदा गानूच्या ट्रकला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरपैकी काही विशिष्ट किनाऱ्यावरची विशिष्ट प्रकारची वाळू आपल्या ट्रकमध्ये भरून मुंबईच्या कारखान्यामध्ये आणून सोडायची आणि त्याचे ठरलेले पैसे घ्यायचे, असं एक प्रकारचा तो करारमदार किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो. आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस गोविंदाच्या ट्रकला हे काम पक्क मिळत असे. त्यामुळे अगदी निराशेच्या गटांगळ्या न खाता कुठेतरी आता आपले चांगले दिवस सुरू होत आहेत असं गोविंदाला हळूहळू वाटायला लागलं. कारण आठवड्यातून 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाळूंची भरणा करून तो मुंबईत आणून ओतायचा आणि त्याची एक ठोक रक्कम घ्यायची. म्हणजे त्याचा घर खर्च चालवायला किंवा त्याला जे पैसे लागायचे ते मिळायला लागले. काही दिवस गेल्यानंतर गोविंदाच्या असं लक्षात आलं की आपण जे हे सगळी मेहनत करतोय त्याच्यामध्ये केवळ आपला खर्च निघतोय. कधी 4 पैसे सुटतात तर कधी 4 पैसे आपल्याला पदरचे टाकावे लागतात. आणि त्याने जी साधारणपणे 6-8 महिन्याची मुदत धरली होती की आपला धंदा पक्का जम बसायला 6-8 महिने पुरेसे आहेत, त्यापैकी बराचसा काळ संपून गेला होता. रत्नागिरीच्या वेगवेगळ्या किनाऱ्यावरून वाळू भरून गोविंदाचा हा ट्रक जेव्हा मुंबई गाठत असे तो एका टप्प्यामध्ये किंवा सरळ सोट येणं त्यावेळेला शक्य नव्हतं. कारण गाडीचं इंजिन मध्ये मध्ये तापत असे, त्यामुळे गाडीला विश्रांती द्यायची गरज असे. घाट वळणं याच्यामधून अतिशय सावधगिरीने ड्रायव्हिंग करायला लागत असे. त्यामुळे त्या ड्रायव्हिंगचा नाही म्हटलं तरी थोडासा शीण या गोविंदा गानूला येत असे. त्यामुळे मध्ये येताना 1-2 टप्प्यावर तो थांबत असे. आणि त्यावेळेला म्हणजे 1960-65 सालापर्यंत वडखळ नाका हे पुष्कळशा ट्रकवाल्यांचं थांबण्याचं एक हक्काचं ठिकाण किंवा पक्क ठिकाण होतं. तिथे त्यावेळेला हनुमान हॉटेल म्हणून एक हॉटेल होतं. तिथे चहा पाणी प्यायचं, तोंडावर पाणी मारायचं, ट्रकला घासपूस करायला हवी असेल तर करायची आणि तिथून पुढे मुंबईचा टप्पा गाठायचा. त्या हनुमान हॉटेलवरती सगळ्या ट्रकवाल्यांचं येणं हे निश्चित होतं. गोविंदा गानू तिथे जात असे, चहा पित असे, कधी भजी खात असे. आणि असं त्याचं वारंवार थांबणं सुरू झाल्यावर त्याच हॉटेलच्या एका बाकड्यावर नेहमी बसत असलेल्या सुदाम नावाच्या एका माणसाची त्याची ओळख झाली. जाता येता गप्पा मारत सुदामला त्याने विचारलं की बाबा तुम्ही इथे बसलेले असता पण बाकीचा वेळ तुम्ही काय करता? तर म्हणे सकाळच्या वेळेला मी इथे बसून करतो, दुपारच्या वेळेला माझं शेतीचं काम बघतो आणि मला जरा व्यापार करायची हौस आहे, त्यामुळे इकडचा तिकडचा कुठचा तरी मी व्यापार करतो आणि आपलं घर भागवतो. आता नक्की कुठचा व्यापार करता हे काही खोलात जाऊन गोविंदाने कधी त्याला विचारलं नाही. एक दिवस असाच चहा पाणी घेऊन त्या सुदामशी गप्पा मारून गोविंदाचा ट्रक जेव्हा पुढे गेला त्यावेळेला सुदाम आपल्या जागेवरनं उठला, म्हणजे त्या बाकड्यावरनं उठला आणि या गोविंदाचा ट्रक जिथे उभा होता तिथे त्या ट्रकमधनं पडलेली थोडीशी वाळू जी होती ती त्याने उचलून हातामध्ये घेतली. आता हे नेहमीच होतं, ट्रक थांबत असे, धक्क्यामुळे मागे पुढे करताना थोडीशी वाळू तिथे सांडतच असे. त्यापैकी थोडी वाळू या सुदामने त्या विशिष्ट दिवशी जाऊन एकदा हातामध्ये घेतली आणि त्याचे डोळे चमकले. पुढच्या वेळेला जेव्हा गोविंदा गानू आपला ट्रक घेऊन ते
वाळू त्याच्यामध्ये भरून वडखळ नाक्यावर येऊन थांबला, त्यावेळेला सुदामने पुढे येऊन विचारलं की मालक, या ट्रक मधली एक घमेलभर वाळू घेऊ का मी? आता एवढ्या भरलेल्या ट्रक मध्ये एक घमेलं बाहेर काढलं तर तो काही गोविंदाच्या दृष्टीने फार मोठा तोट्याचा सौदा नव्हता. त्यामुळे त्याने सांगितलं, दादा विचारता काय, चढाने काढा की. अशी अनुज्ञा गोविंदा गानूची मिळाल्यावर त्या सुदामने ड्रायव्हरच्या केबिनच्या बाजूने जाऊन मागच्या ट्रक मधली एक घमेलं वाळू आपल्या घमेल्यात भरले आणि घमेलं घेऊन तो खाली उतरला. गोविंदा जेव्हा जायला निघाला तेव्हा या सुदामने त्याच्या हातामध्ये 1 रुपया ठेवला. आता आजच्या व्यवहारामध्ये आपल्याला 1 रुपयाची काही फारशी किंमत वाटत नाही, पण मी आपल्याला या संदर्भात दुसरा एक रेफरन्स देतो, म्हणजे गोविंदाच्या दृष्टीने तो 1 रुपया किती मोठा होता हे आपल्याला कदाचित लक्षामध्ये येईल. जेव्हा या सुदामने गोविंदाला 1 रुपया दिला तेव्हा डिझेल 2.5 रुपये लिटर होतं. म्हणजे आजच्या डिझेलच्या हिशेबाने त्याची आजच्या रुपयातली किंमत आपण आपल्या मनामध्ये काढू शकतो. नंतर हा उपक्रम किंवा परिक्रम कायमसाठी सुरू झाला. जेव्हा केव्हा गोविंदाचा ट्रक वडखळ नाक्यावर यायचा त्यावेळेला सुदाम त्यातलं एक घमेलं वाळू काढून घ्यायचा आणि गोविंदाला 1 रुपया द्यायचा. असं बरेच दिवस चालू होतं. एक दिवस गोविंदाचा ट्रक वडखळच्या आसपास येऊन बंद पडला. बंद पडलेला ट्रक तिथे त्या जागी ठेवून गोविंदाने चालत येऊन हे हनुमान हॉटेल गाठलं आणि त्या हनुमान हॉटेलच्या मालकाला विचारलं की बाबा, माझा एक 2-4 फरलांगावर ट्रक बंद पडलाय, तर या गावात कोणी मेकॅनिक मिळेल का? तो हॉटेल मालक म्हणाला की बाबा, मी पण काही वडखळचा नाहीये, मी पनवेलातून येऊन हे हॉटेल चालवतो, त्यामुळे वडखळामध्ये कोण मेकॅनिक आहे, कुठे गॅरेज आहे याची मला काही माहिती नाही. आता गोविंदाला वडखळमध्ये स्वतः शिरून बाजारात फिरून त्या दिवशी मेकॅनिक आणणं गरजेचं होतं. नेहमीप्रमाणे चहा पिऊन गोविंदाने वडखळ गावाच्या दिशेने आपली पावलं वळवली. इकडे तिकडे चौकशी करत असताना त्याला इथे नाही तिथे नाही अशी 2-4 उत्तर मिळाली. कोण सांगितलं त्या कोपऱ्यात बघा, या कोपऱ्यात बघा, अशी याची भटकंती सुरू असताना गोविंदाला त्या बाजारामध्ये रस्त्याच्या बाजूला ठेवलेली एक पाटी दिसली. त्या पाटीवरती लिहिलं होतं की भांडी लख्ख करण्याची खास पावडर. गोविंदा सहज पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला दिसलं की 2 पत्र्याच्या डब्यावर एक आडवी फळी टाकून त्याच्यावरती त्या फळीवरती छोटी छोटी मोठमोठ आकाराची काही पाकिटं अशी लावून ठेवलेली आहेत. आता बसलेला तो विकणारा माणूस तिथेच बसलेला होता. त्याच्याकडे फारसं लक्ष न देता गोविंदाने आधी बघू तर काय म्हणून त्यातलं एक पाकिट उचललं. ते उघडून बघितलं तर त्याला धक्का बसला. धक्का बसल्यावर त्याने तो जो विक्रेता करणारा होता त्याच्याकडे आपला मोर्चा वळवला. तोपर्यंत ती पाकिटं विकत बसणाऱ्या त्या माणसाने आपल्या डोक्यावरची टोपी आपल्या चेहऱ्यावर आणून ठेवली होती आणि तो ती काही काढायला तयार नव्हता. गोविंदाला थोडीशी गंमत, थोडंसं आश्चर्य वाटलं, पण राग मात्र काही आला नाही. अशाच खेळकर शैलीमध्ये गोविंदाला एक शंका आली की हा बहुतेक तो सुदामच असावा. अंगकाठी तशी वाटत होती पण पेहराव वेगळा होता. त्याने म्हटलं, दादा कशी दिली ही पाकिट? तोपर्यंत दादानी आपल्या चेहऱ्यावरची टोपी स्वतः दूर केली आणि सुदामचा लख्ख चेहरा गोविंदाच्या दृष्टीला पडला. गोविंदाने कुठचाही राग अभिनिवेश दाखवला नाही. त्या दोघांच्या जसं हनुमान हॉटेलमध्ये गप्पा सुरू व्हायच्या तशाच गप्पा सुरू झाल्या. त्याने बोलता बोलता म्हणजे त्या सुदामने बोलता बोलता सांगितलं की तुमच्या ट्रक मधनं मी ही 1 रुपयाची जी वाळू आणतो त्याची ही 40 पाकिटं होतात आणि 4 आण्याला 1 असं हे पाकिट मी विकतो. गोविंदा म्हणाला, ते ठीक आहे, ते आता मला कळलं,
पण तुला हे सुचलं कसं? सुधा म्हणाला, तुमचा एकदा ट्रक निघून गेल्यानंतर सहज कुतूहलाने पुढे जाऊन खाली पडलेली वाळू मी उचलून घेतली. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की या वाळूमध्ये जो चरचरीतपणा आहे त्याच्यामुळे आमच्या घरातली, गावातली स्वयंपाकाची जी पितळेची आणि तांब्याची भांडी आहेत ती जरा कमी श्रमामध्ये लख्ख करता येतील. म्हणून त्यातली थोडी वाळू घेऊन मी घरी आलो. बघितलं तर खरोखरच कमी श्रमामध्ये राखेपेक्षा या वाळूनी ती भांडी जास्त स्वच्छ झाली, जास्त चमकदार दिसायला लागली. मला ही कल्पना सुचल्यानंतर मी म्हटलं, आता आपल्या घरातली भांडी घासत राहण्यापेक्षा सबन गावामध्येही पावडर विकूया, पावडर म्हणूनही आता आपण विकूया. म्हणून त्याची मी पुढच्या वेळेला गमेलाभर वाळू घेतली आणि त्याची ही 40 पाकिटं करून विकायला सुरुवात केली. आता तुमच्याकडनं मी जे 1 रुपयामध्ये ही वाळू आणतो त्याचे मला ही 40 पाकिटं विकल्यानंतर 10 रुपये मिळतात. गोविंदा आश्चर्याने थक्क झाला आणि सुदामचं मनातल्या मनात त्याला कौतुक वाटलं की हे खरं धंद्याचं किंवा व्यवसायाचं गणित आहे. आतापर्यंत आपण जे करतोय म्हणजे रत्नागिरीहून माल उचलतो, मुंबईला नेऊन ठेवतो आणि महिन्याचं जेव्हा आपण हिशेब मांडतो तेव्हा आपल्या पदरामध्ये काहीतरी फारसं पडत नाही. पडलं तर ते नगण्य म्हणावं असं असतं, कारण आपण जी ही करतोय ते गधा मजुरी किंवा ढोर मेहनत आहे. याला व्यवसायाचा रंग किंवा व्यवसायाचा जो तजेला असतो तो आपण गेल्या वर्ष 1.5 वर्षात देऊ शकलेला नाही. मोठा धडा सुदामकडनं घेऊन गोविंदा परत आला आणि त्या दिवसापासून आपल्या धंद्यामध्ये काहीतरी वैचारिक क्रांतीने करायला पाहिजे, म्हणजे या मेहनती करण्याच्या कामातून, गधा मजुरीतून आपली सुटका होईल. लवकरच गोविंदाला तो मार्ग मिळाला आणि 1965-66 साली जेमतेम एका ट्रकावर आपलं कधी वर किंवा कधी खाली जाणारं धंद्याचं गणित बघणाऱ्या गोविंदाने 1975 पासून 1988 सालापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहतूक क्षेत्रामध्ये आपलं एकछत्री साम्राज्य निर्माण केलं. 1975 आणि 88च्या दरम्यान या गोविंदा गानूकडे स्वतःचे 40 ट्रक होते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीचा पुष्कळचा वाहतुकीचा व्यापार आमचा गोविंदा गानूच करत असे. पण हे इतक्या सरळ किंवा सहजपणे आणि गोविंदाच्या एकट्याच्या डोक्याने आकाराला आलं नाही. तसेच काही दिवस पुढे गेले. एकदा संगमेश्वरच्या हॉटेलमध्ये असाच ट्रक थांबवून चहा पिण्याला थांबलेला गोविंदा गानूनी आपल्या तिथे जमलेल्या ट्रकवाल्यांबरोबर सहज गप्पा सुरू केल्या आणि त्यांना सांगितलं की बाबा, मला हा जो ट्रक आहे त्याच्यामध्ये फायदा काही दिसत नाही अजून. त्यावर तिथल्या एका ट्रकवाल्याने त्याला सांगितलं की बाबा, तुला जर खरोखर तुझा ट्रक फायद्यामध्ये आणायचा असेल तर तू एक चांगला ड्रायव्हर ठेव. तो ड्रायव्हरच तुला हा ट्रकचा धंदा फायद्यामध्ये आणून दे. आता ड्रायव्हर ठेवणं म्हणजे त्याच्या पगाराचा खर्च आपल्या डोक्यावर वाढवून घेणं हे गोविंदा गानूचं सरळ गणित होतं. त्यामुळे हे सांगणाऱ्या माणसाला, तिथल्या ट्रक ड्रायव्हरला त्याने सांगितलं की बाबा, हे असं भलतं सलतं मला काही सांगू नको. उलट मी जेवढं ड्रायव्हिंग करतो, मी दिवस रात्र फेऱ्या मारतो, त्यामुळे ड्रायव्हरचा पगार तर वाचतो ना. त्याच्यावर त्या सांगणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाने याला सांगितलं की तुम्ही एकदा हे करून बघा. आता याचं बीज मनामध्ये एकदा रोवल्यानंतर एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असं गोविंदाचा विचाराचा कल सुरू झाला. आणि पुढच्या काही दिवसामध्ये संगमेश्वर जवळ असलेल्या कसब्यामधला कासिम दळवी नावाचा एक तरुण पोरगा जो ड्रायव्हर होता, तो संगमेश्वरच्या ट्रकच्या अड्ड्यावर या आमच्या गोविंदा गानूला भेटायला आला. गोविंदा गानूला त्याने सांगितलं की बाबा, तुझा ट्रक आहे तो तू माझ्या ताब्यामध्ये दे आणि तुला महिन्याला साधारण किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तेवढं मला सांग. ते जर मला पटलं तर
तुझ्याकडून मी ट्रक घेऊन जाईन, पूर्ण महिनाभर मी तो चालवेन आणि तू म्हणशील तेवढी रक्कम दुसऱ्या महिन्याच्या 1 तारखेला मी तुझ्या घरी आणून पोचवेन. एवढं निश्चयाने किंवा अतिशय आत्मविश्वासाने सांगणारा हा कासिम दळवी गोविंदा गानूच्या तसा मनामध्ये भरला. कारण आतापर्यंत इतकं सडेतोड, प्रखर आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणं या ट्रकच्या बाबतीमध्ये त्याच्याशी कोणीही केलेलं नव्हतं. गोविंदा गानूने 2 दिवसाचा वेळ मागून घेतला आणि त्याला सांगितलं की बाबा पुढच्या गुरुवारी मी परत संगमेश्वरामध्ये सामान घेऊन येणार आहे, तेव्हा तू इथेच मला येऊन भेट. ठरल्याप्रमाणे पुढच्या गुरुवारी कासिम दळवी आणि आमचा गोविंदा गानू यांची भेट झाली. गोविंदा गानूनी आपला फायदा किती पाहिजे ती एक रक्कम सांगितली आणि पुढच्या 2 दिवसामध्ये कासिम घरी येऊन त्याचा ट्रक घेऊन गेला. कासिमची माहिती गोविंदा गानूंनी काढली होती. तो तसाच होतकरू तरुण होता. कसब्यामध्ये त्याचं चांगलं नाव होतं, चांगलं घरदार होतं. पण जसं गोविंदा गानूला धंद्यात पडायची आवड होती, तसाच तो कासिम दळवी सुद्धा आपल्या घरातल्या लोकांशी हट्टाने भांडण करून ड्रायव्हरी शिकून आता आपला व्यवसाय सुरू करायला लागणार होता. पुढच्या 1-2 भेटीमध्ये कासिमला त्याने विचारलं की बाबा तू मला हे जे पैसे देणार आहेस, पण तू मुळामध्ये आधी माझ्या ट्रकवर येतोसच कशाला? तेव्हा कासिमने सांगितलं की बाबा मला 2 मोठ्या आणि जुळ्या बहिणी आहेत आणि पुढचं वर्षभरामध्ये त्यांचं लग्न करायचंय आणि त्यांच्या लग्नाचा खर्च मी करेन अशी मनामध्ये कुठेतरी मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि ती प्रतिज्ञा मला पूर्ण करायसाठी आता तुझ्या ट्रकवर काम करायचंय. गोविंदा गानूंनी ट्रक दिल्यानंतर गोविंदा थोडे दिवस घरामध्ये स्वस्थ बसला. बरोबर महिना संपल्याच्या दुसऱ्या दिवशी कासिम ट्रक घेऊन परत एकदा गोविंदाच्या घरी आला आणि त्याने ठरलेली रक्कम गोविंदाच्या हातामध्ये सुपूर्द केली. गोविंदाला आश्चर्य वाटलं की आपण एवढ्या फेऱ्या मारत होतो, आपण एवढा सगळा जामानिमा करत होतो, तरी असे ठोक पैसे आणि आपण सांगितले तितके आपल्याला गेल्या 1.5-2 वर्षात काही मिळालेले नाही. असेल कदाचित हे काम आपलं टिकवण्यासाठी आलेला 100-200 रुपये तोटा या कासिमने सहन करून आपल्या पदरचे 100-200 रुपये काढून ही रक्कम पुरी करून मला दिली असेल असा कुठेतरी गोविंदाचा निश्चित आणि ग्रह झाला. जसे जसे महिने जात होते तसे तसे गोविंदाच्या घरी ठरल्या तारखेला ठरलेले पैसे येऊन पडत होते. बरं, ट्रक सुद्धा अतिशय चांगला देखणा सुस्थितीमध्येच होता. आपला सुस्थितीत आणि तसाच असणारा ट्रक आणि कासिम दळवी त्याला चालवणारा आणि महिन्याच्या शेवटी येऊन पैसे देणारा हे गणित गोविंदाला मनोमन पटलं होतं. इथे एक तिढा होता. तो तिढा असा होता की गोविंदाने स्वतः व्यवसाय करण्यासाठी ट्रक काढला होता, त्यामुळे हा भाड्यासारखा ट्रक देऊन त्याच्यावर येणारे पैसे आपण घेणं गोविंदाच्या स्वतःच्या मनाला कुठेतरी पटत नव्हतं. त्यामुळे पुढचे 2-4-5 महिने येणारे पैसे या कासिम दळवीकडनं त्याने आनंदाने स्वीकारले. पण हा कसा धंदा करतो आणि एवढे पैसे ठोक आपल्याला आणून देतो हे गणित आपणही सोडवलं पाहिजे असं गोविंदाला आतून राहून राहून वाटतच होतं. एक दिवस पैसे द्यायला आलेल्या या कासिम दळवीला गोविंदाने प्रेमाची एक मागणी घातली. तो म्हणे, काय आहे की मला या ट्रकच्या धंद्यातलं जे इंगित किंवा जे सत्व आहे ते जाणून घ्यायचे. त्यामुळे उद्यापासून तू तुझा धंदा तुला पाहिजे तसा कर, मी त्याच्यामध्ये पडणार नाही, पण ट्रक बरोबर तुझ्या शेजारच्या बाजूला बसून मी नुसता फिरत राहीन तुझ्या बरोबर. कासिम दळवीला ते पटलं. तो म्हणे, या म्हणे, माझं काही म्हणणं नाही, मी जेव्हा या बाजूला असेल तेव्हा तुम्हाला ट्रकमध्ये बसून फिरवेन, तुम्हाला जितका वेळ फिरायचं तेवढं फिरा. गोविंदाने चाणाक्षपणे दुसऱ्या दिवसापासून या कासिम दळवीच्या शेजारच्या जागी आपली जी सीट पकडली ते पुढचे 6 महिने काही त्या सीटवरनं तो उतरला नाही. पहिल्याच दिवशी
रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून वाळू जमा करून विट्रम ग्लासला म्हणजे काचेच्या कारखान्यामध्ये टाकायचं, त्याचं जे भाडं होतं, त्या दिवसापासून गोविंदाने शेजारी या कासिम दळवीच्या शेजारी बसायला सुरुवात केली. गोविंदाचा परिपाठ असा होता की रत्नागिरीतून थेट निघायचं, ते विक्रोळी म्हणजे मुंबईचं उपनगर गाठायचं, तिथे आपला माल खाली करायचा, देतील ते पैसे घ्यायचे आणि परत यायचं. जेव्हा कासिम बरोबर गोविंदा ट्रकमध्ये त्याच्या शेजारी बसला, त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये आलं की ट्रक सरळ रस्त्याने काही जात नाहीये. तो उगाचच आडवा तिडवा या गावात त्या गावात फिरतोय, जरा इथे जातो तिथे जातो, तिथे जातो तिथे जातो. पण तो शांतपणे ठरल्याप्रमाणे आणि कासिमला दिलेल्या शब्दाप्रमाणे कुठच्याही प्रकारची ढवळाढवळ न करता नुसता बसून होता. असे 2-4 दिवस बसून गेल्यानंतर कासिमशी थोडीशी गोडी गुलाबी चलाखी करून त्यांनी विचारलं की बाबा, हे ट्रक तू कधी गावात घेऊन जातोस, कधी विचित्र ठिकाणी थांबतोस, कधी कोणाबरोबर काहीतरी जाऊन बोलून येतोस, कधी कुठेतरी मार्केटमध्ये फिरतोस, हे काय गणित आहे? कासिम दळवी म्हणाला की मालक, तुम्ही खरोखर चाणाक्ष आहात. मी जे हे काही उपद्व्याप करतोय ते तुमच्या ध्यानामध्ये आलं म्हणजे आज ना उद्या तुम्ही ट्रकच्या धंद्यामध्ये यशस्वी होणार. तर कासिम दळवीचं हे वाक्य ऐकून आमच्या गोविंदाला थोडीशी हरहुन्नरीपणा किंवा हुशारी आली, पण नक्की काय होत आहे हे आपल्याला कळत नाहीये, ही ठुसठुस मात्र गोविंदाच्या मनामध्ये लागूनच राहिली होती. पुढे थोडीशी जान पहचान गोडी गुलाबी गप्पा झाल्यानंतर एक महत्वाचा ट्रकच्या व्यवसायातला मूल मंत्र बोलता बोलता कासिम दळवीने गोविंदाला सांगून टाकला. तो म्हणे, हे बघा मालक, आपला ट्रक 1 मैल सुद्धा रिकामा धावता कामा नये. 1 मैल जरी तुमचा ट्रक रिकामा धावला तर त्याने तुमच्या खिशाला भोग पाडलंच म्हणून समजा. गोविंदा म्हणाला की अरे, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल पोचवायला गेल्यानंतर तिथून परत येताना आपण रिकामच यायचं, दुसरा पर्याय काय आपल्याला? त्याच्यावर आमचा कासिम म्हणाला की मालक, असं जर कराल तर मुश्किलच आहे. मग थोडी भोवती न भोवती झाल्यावर कासिमने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि गोविंदावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या भल्याचा मार्ग त्याला मोकळा करून देण्याचा निश्चित केला. त्यामुळे आता बघा, मी जेव्हा ट्रक चालवत असतो तेव्हा केवळ रस्ता न बघता आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याच्यावर माझी तितकीच करडी नजर असते. असं म्हणता म्हणता ट्रक चालवता चालवता कासिमने हळूच डाव्या बाजूला ट्रक उभा केला आणि तो पटकन खाली उतरला. गोविंदा अजूनही आपल्या पकडलेल्या सीटवर म्हणजे कासिमच्या शेजारच्या सीटवरच बसून होता. कासिम ट्रक बंद खाली उतरला. शेजारी एक घर होतं, त्या घराच्या जवळ झाड कापायचं काम सुरू होतं आणि तिथे जी 2-4 माणसं होती त्यांच्याशी बोलायला लागला. बोलण्याची सुरुवात करताना कासिमने हाताने इशारा करून गोविंदा गानूला आपल्या जवळ बोलावून घेतलं. गोविंदा त्याच्याजवळ पोचल्यावर कासिमने तिथे ते झाड पाडण्याचं काम करणाऱ्या माणसापैकी मुकादम म्हणून दिसणाऱ्या एखाद्या माणसाला विचारलं की बाबा, हे तू झाड पाडतोय ते पुढे काय करणार आहेस? त्या माणसाने सांगितलं की इथून हे झाड पाडायचंय आणि 20 मैलावर असलेल्या एका ते लाकडाची जी गिरण असते कापायची, त्याच्यामध्ये घेऊन जायचंय. त्यामुळे किती वेळ लागेल हे झाड कापायला? त्यामुळे बघ, हे झाड उंच पण आहे आणि याचा बुंधा पण रुंद आहे, त्यामुळे अजून 1-2 तास तर लागतील. काशिमने विचारलं, ठीक आहे, मी हे तुझं जर झाड घेऊन गेलो तर तू किती भाडं देशील? त्यामुळे भाडं काय, मी एवढं भाडं देणारच आहे. काशिम म्हणाला, ठीक आहे, तू झाड पाडून ठेव, मी तुझं झाड न्यायला येतो. असं म्हणून पटकन कासिमने त्या स्थळाचं नाव, त्या मालकाचं नाव
आपल्या डायरीमध्ये लिहून घेतलं आणि परत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. गोविंदा त्याच्या शेजारी येऊन बसला आणि ट्रक पुढे निघाला. पुढे 5-10 मैल गेल्यानंतर कासिमला समोरून येणारा एक रिकामा ट्रक दिसला आणि त्याने लाईट डाऊन भोंगा वाजवून त्याला थांबायचा इशारा केला. तो ट्रक थांबला. कासिम उतरून त्या ट्रकच्या चालकाजवळ गेला. इशारा केल्याबरोबर गोविंदाही त्या ट्रकच्या चालकापर्यंत पोहोचला. कासिमने त्याला सांगितलं की बाबा आता तू हा रिकामा चाललायस तर एवढ्या मैलावरती असं झाड कापायचं काम चालू आहे. तिथून ते 20 किलोमीटरवरती लाकडाच्या गिरणीत घेऊन जायचंय 100 मिलमध्ये आणि एवढी त्याची वाहतुकीचा खर्च किंवा रक्कम ठरलेली आहे. तुला ते मान्य आहे का? तो आनंदाला त्याच्या पारावरच उरला नाही समोरच्या ट्रकवाल्याच्या. ते म्हणे दादा हे तू चांगलं काम करतोयस नाहीतरी मी आता रिकामाच चाललोय. म्हणे हा घे, हा कागद घेऊन जा आणि त्याला सांग सकाळी कासिमने तुमच्याबरोबर बोलणी केली, त्याने मला पाठवलाय आणि ते जो पैसे देईल ते तू घेऊन टाक. समोरच्या ट्रकवाल्याने हे मान्य केलं आणि आपला ट्रक सुरू करायच्या आधी थोडेसे पैसे कासिमच्या हातावर ठेवले. कासिम पैसे खिशात घालून परत आपल्या जागेवर येऊन बसला. गोविंदा गानूही त्याच्या शेजारी येऊन बसला. ट्रक सुरू झाल्यावर कासिमने गोविंदाला सांगितलं की मालक तुम्ही म्हणत होतात की रिकामा ट्रक चालवायलाच लागतो, पण असं नसतं बघा. आता हा समोरून जो रिकामा ट्रक येत होता त्याला मी थांबवलं आणि मगाशी आपण जे झाड पाडण्याचं काम चाललेलं पाहिलं त्याच्याबरोबर मी जी बोलणी केली त्याचं जे भाडं ठरवलं होतं ते या ट्रकवाल्याला सांगितलं. आता हा ट्रकवाला रिकामा जाण्याच्या ऐवजी ते झाड आपल्या ट्रकमध्ये घालून पुढच्या 100 मिलपर्यंत लाकडाच्या गिरणीपर्यंत ते घेऊन जाईल आणि त्याला पैसे मिळतील आणि त्याला जे काही पैसे मिळणार आहे त्यातले 10% रक्कम त्याने सहज न मागता घासाघीस न करता माझ्या हातात ठेवले, ते तुम्ही बघितले. गोविंदा आश्चर्याने थक्क व्हायला सुरुवात झाली. असंच पुढे जाताना आजूबाजूला जे काही काम होतं ज्याच्यामध्ये वाहतुकीचा एक धंदा असल्याची शक्यता निर्माण झाली होती त्या ठिकाणी त्या वेळेला कासिम ट्रक थांबवत होता, सगळी बोलणी करत होता आणि समोरून येणाऱ्या रिकाम्या ट्रकला परस्पर ते भाडं वळतं करत होतं. मुंबईला विक्रम ग्लासमध्ये ती वाळू आणून या दोघांनी उचलली आणि गोविंदाच्या हिशेबाप्रमाणे किंवा त्याच्या सवयीप्रमाणे आता इथून निघायचं आणि परत आपलं गाव गाठायचं. कासिमने विक्रम ग्लासच्या आवारातून गाडी बाहेर काढल्यावर मुंबईमध्ये जे दादर उपनगर आहे तिकडे आपला मोर्चा वळवला. त्या दादरच्या मार्केटच्या बाहेरच्या बाजूला ट्रकवाल्यांचा त्यावेळेला एक मोठा अड्डा होता आणि मुंबईमध्ये सामान घेऊन आलेले सगळे ट्रक तिथे जमा होत असत. कासिम तिथे गेल्यावरती तिथे त्याने 2-4 जे एजंट बसलेले होते त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्याला दुसरं सामान म्हणजे चुन्याची पोती घेऊन माणगाव पर्यंत यायचं भाडं मिळालं. अजून अर्धा तास थांबून ती चुन्याची पोती आपल्या ट्रकमध्ये कासिमने चढवून घेतली आणि परत येताना मुंबई गोवा मार्गावर असलेल्या माणगावला त्या मुंबईतल्या माणसांनी सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन सोडवली. ठरल्याप्रमाणे जिथे ती चुन्याची पोती उतरवली तिथल्या माणसांनी या आमच्या कासिम दळवीला पैसे दिले. असेच मुंबईपासून निघाल्यावर मजल दर मजल करत आमचा कासिम आणि बरोबरचा गोविंदा हे संगमेश्वरापर्यंत पोहोचले आणि मुंबईपासून संगमेश्वरापर्यंतचं जेवढं अंतर मैलामध्ये होतं त्याच्या 80% मैलामध्ये या आमच्या गोविंदा गानूचा ट्रक सामान पाठीवर घेऊन चालत होता. ते जे काही पैसे मिळाले ते गोविंदा स्वतः व्यवसाय करत असताना त्याच्या कधी स्वप्नातही नव्हते.
कासिमनी हा जो धडा घालून दिला आणि त्याचा जो मूलमंत्र सांगितला की 1 मैल सुद्धा ट्रक रिकामा चालता कामा नये आणि काम कसं शोधायचं किंवा काम कुठे असतं आणि काम कसं मिळवायचं या तिन्ही गोष्टी पहिल्या 2-4-10 फेऱ्यामध्ये गोविंदाला कासिम दळवींनी मनापासून शिकवल्या. कुठचंही हातचं न राखता, कुठचाही छुपा व्यवहार न करता कासिम दळवींनी गोविंदा गानूला हे सगळे पत्ते मोकळेपणाने दाखवले. कारण कासिम दळवी हा कोकणातला माणूस होता. कोकणातला माणूस सांगायचं तर सगळं सांगेल, नाहीतर काहीच सांगणार नाही. सांगण्यासारखं करून परत समोरच्या माणसाला वेगळ्या रस्त्याला, चुकीच्या रस्त्याला पाठवण्याचं काम कोकणातला माणूस कधी करणार नाही. पुढे होता होता पुढच्या वर्षभरामध्ये कासिमला आपल्या जुळ्या बहिणींच्या लग्नासाठी म्हणून जेवढे पैसे हवे होते तेवढे त्याच्याकडे जमा झाले. गोविंदा गानूचं महिन्याचं ठरलेल्या रकमेचं देणं देऊनही आणि गोविंदाने स्वतःच्या डोळ्यांनी तिथे बसून त्याने केलेली सगळी उलथापालथ पाहून त्याला नक्की एवढे पैसे मिळालेले आहेत हे गोविंदा गानूलाही पटलं. बहिणींची लग्न कासिम दळवींनी मोठ्या धूम धडाक्यात करून दिली. गोविंदाला बोलवून घेतलेलं होतं. प्रत्येक ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हे आमचे मालक, हे आमचे अन्नदाते असं म्हणून कासिम दळवी मांडवामध्ये सगळ्यांची या गोविंदा गानूची ओळख करून देत होता. त्याला त्याचा जो मोठेपणा होता तो सगळ्यांच्या समोर मान्य करत होता. लग्न झाल्यानंतर आता हा कासिम दळवी आपल्याला सोडून जाईल अशी कुठेतरी एक रुकरूक गोविंदा गानूला लागली होती. पण तसं प्रत्यक्षात घडलं नाही. कासिमने गोविंदाकडे येणं सुरूच ठेवलं आणि त्याला भरीस घातलं की आता हा ट्रक आपण दोघं मिळून चालवतोय, आता तुम्ही दुसरा ट्रक घ्यायची वेळ झालेली आहे. गोविंदा गानूला हे क्षितिजाच्या पलीकडून काहीतरी आपल्याला दिसलेला तारा असावा असा भास झाला. कासिम दळवीच्या सांगण्यावर गोविंदाने दुसरा ट्रक घेतला आणि कासिमनी जे मूलमंत्र किंवा व्यवसायाचं तंत्र दिलं होतं त्याची पाठराखण करत ते आपल्या मनावर बिंबून घेत दुसरा ट्रक स्वतः सांभाळायला सुरुवात केली. पहिला ट्रक कासिम दळवीकडेच दिला होता आणि दुसऱ्या ट्रकमध्ये पहिल्या ट्रकमध्ये जे खड्डे टक्के टोणपे होते त्याचा कुठेही मागमूस वारा न लागता गोविंदा गानूला दुसऱ्या ट्रकमध्ये खऱ्या अर्थाने नफा फायदा दिसायला लागला आणि त्याच्या घरी त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच पैसे दर महिन्याला यायला लागले. गोविंदा गानू आणि कासिम दळवी हे ब्रॅकेट म्हणजे ही जोडगोळी पुढची बरीच वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहतुकीचं काम करत होते. पण कासिम दळवीने आपला दर्जा तोच ठेवला आणि गोविंदा गानूला शेवटपर्यंत आपल्या मालकाचाच दर्जा दिला. आणि म्हणूनच केवळ या 2 सुस्वभावी आणि मोकळ्या मनाच्या माणसामुळे त्यांची गट्टी किंवा भट्टी जमली आणि दोघांच्याही प्रगतीचे मार्ग खुले झाले. आत्ताच्या मॅनेजमेंट सायन्समध्ये कदाचित त्याला विन विन सिच्युएशन असं म्हणत असतील. पण 1960-65 सालापासून आमच्या कोकणामध्ये ही पद्धत सुरू आहे. आम्ही त्याला विन विन सिच्युएशन म्हणत नाही, तर आम्ही त्याला म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.